विटा शहरातील नामांकित हायस्कूल रयत शिक्षण संस्थेचे विटा हायस्कूल व संजय भगवानराव पवार ज्युनियर कॉलेज विटा या ठिकाणी 16 जूनपासून शाळा सुरू झाली। शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच मागील शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात मोठ्या आनंदात स्वागत करण्यात आलं। या प्रवेशोत्सव कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्था दक्षिण विभाग सांगलीचे माजी चेअरमन माननीय श्री माधवराव मोहिते दादा तसेच स्कूल कमिटी सदस्य उत्तमराव पवार सर, विटा नगरातील ज्येष्ठ पत्रकार श्री शिराजभाई शिकलगार हे उपस्थित होते। नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे नवीन पाठ्यपुस्तक, पेन आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं। त्याचप्रमाणे 5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षा आणि NMMS परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा फेटा बांधून गुलाब पुष्प, पेन देऊन यथोचित सत्कार करण्यात आला। सदर कार्यक्रमावेळी प्रास्ताविकामध्ये विद्यालयाचे प्राचार्य श्री हनुमंत जाधव सर यांनी विटा हायस्कूल दिवसेंदिवस कशी सर्वांगीण प्रगती करत आहे हे सांगितलं। विटा नगरीचे नागरिक श्री राहुल शितोळे यांच्या मार्फत नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पेन वाटप करण्यात आला। सदर कार्यक्रमाचं नियोजन विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री अरुण काळे सर, पर्यवेक्षक श्री सतीश माने सर, सौ रासकर मॅडम तसेच विद्यालयाचे हरहुन्नरी शिक्षक श्री राजकुमार खंदारे सर यांनी केलं। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ अस्मिता पवार मॅडम यांनी केलं, तर आभार विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री अरुण काळे सर यांनी मांडले। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।